मराठा आरक्षणासंदर्भातल्या मागण्यांना यश मिळाल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे रायगडावरती येणार आहे आणि रायगडावरती आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर ते नतमस्तक होणार आहे आणि त्यासाठी आहे इथं या ठिकाणी तयारी करण्यात येत आहे आणि मोठ्या संख्येने आता मराठा बांधव सुद्धा इथं उपस्थित व्हायला लागलेले आहेत। आज सकाळी आहेत ते जरांगे पाटील इथं पोहोचलेले होते आणि साधारण गडावरती ते 12:30 ते 1 वाजता येण्याची शक्यता आहे आणि गड चढून हे आपल्या मराठा बांधवांबरोबर ते इथे येणार आहेत आणि मनोज जरांगे पाटील या ठिकाणी येणार असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव आणि शिवप्रेमी सुद्धा यायला लागलेत। आपण पाहता इथे हे लोक यायला लागलेले आहेत। थोडा वेळानंतर आहे ते जरांगे पाटील इथं पोहोचणार आहेत आणि मराठा आरक्षणासंदर्भात यश मिळालेलं आहे। ज्या काय मागण्या होत्या त्या मागण्यांना सरकारने हिरवा कंदील या ठिकाणी दिलेला आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी काही मराठी बांधव आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करा। सर, काय म्हणाल, यश मिळालंय तुम्हाला? हो, आता यश मिळालंय तुर्ता, त्यासाठीच आम्ही महाराजांचा आशीर्वाद घ्यायला पाटलांसोबत आलोय। त्यांनी जो आदेश दिला की आता आपल्याला रायगडावर दर्शनाला जायचंय, त्यासाठी आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे पाटलांच्या ताफ्यासोबत। कारण की आंतरवालीपासून आम्ही इथं आलेलो आहे। आम्ही प्रॉपर अंबड तालुक्यातील जालुरा गावात आहे, तर आम्ही पहिल्यापासून पाटलांसोबतच आहे। पहिला जो शहागडची रॅली झाली त्याच्या आधी सुद्धा जेवढे आंदोलन केले पाटलांनी, आणि एक आंदोलन तर आमचं छोटंसं गाव आहे जालोरा, त्या गावात देखील पाटलांनी कर्जमाफीसाठी किंवा मराठा मोर्चासाठी आंदोलन केलेलं आहे पहिल्यापासून। म्हणजे जे आंदोलन, हे आंदोलनाच्या आधी सुद्धा खूप मोठी पार्श्वभूमी आहे पाटलांची। काय म्हणाल तुम्ही? आता इथं आलाय, मी कोल्हापूरवरून आलोय सर। मला जरंगे साहेब आले त्यामुळे मी दर्शनासाठी इकडे आलोय रायगडवर। तर दर्शन घ्यावं असं म्हणून तर जरंगे साहेब आलेत म्हणून इकडे आलोय मी सर। पुढे घ्या सर। काय यश मिळालेलं आहे सगळ्या आंदोलन? यश मिळाले सर। सध्या तरी यश मिळाले, परंतु सगळं काही यश मिळालेलं नाही आणि ते पूर्ण यश मिळण्यासाठी आम्ही पाटलासोबत आहे। पाटील जो आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करणार आहे आणि वेळोवेळी पाटलासोबत राहणार आहेत। आता जे काही यश मिळाले ते पूर्णतः म्हणता येणार नाही आपल्याला 100% मिळाले। आता 16 तारखेनंतर जो सरकारने सांगितलेलं की 16 तारखेनंतर क्युरिटी पिटिशनचा जो काही रिझल्ट आहे, निकाल आहे, त्याच्यानंतर कळेल। आणि पाटलांनी एक आदेश दिलेला आहे सर्वांना की जोपर्यंत सगळ्या सोयऱ्यांना एक प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालूच ठेवणार आहे आणि आम्ही पाटलासोबत कायम जशी आंदोलनाची तीव्रता गेल्या 5-6 महिन्यापासून तशी पुढेही राहील सगळी, जोपर्यंत कायद्यात रूपांतर होत नाही। 100% यामध्ये काही शंका नाही। जोपर्यंत सरसकट हा GR लागू होत नाही आणि जोपर्यंत सगळ्यांना प्रमाणपत्र भेटत नाही तोपर्यंत हा संघर्ष असाच चालू राहणार आहे आणि हा पूर्ण मराठा आता एकजुटीने पेटलेला आहे। आता मराठा इज्जत नाहीये, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा इज्जत नाहीये। काय म्हणाल तुम्ही? भगवे पताका घेऊन आलेला आहात। माझं गाव ते सिंधुदुर्ग आहे, पण तुम्ही 2 दिवसापूर्वी पेपरमध्ये ऐकलं होतं की जरांगे पाटील साहेब आज रायगडावर येणार आहे, त्यावेळी मी आज रायगडावर आलेलो आहे। आजपर्यंत बऱ्याच लोकांनी प्रत्येकाने आपापलं आरक्षण मागून घेतलं, ते मिळालं आहे, पण आम्हा मराठ्यांचं काय? पण मराठ्यांसाठी आजपर्यंत कोणी झटलं नसेल, पण जरांगे पाटील साहेब आज झटलेले आहेत आणि त्यांनी आज आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न केले, ते आम्हाला 50% तर मिळालेच आहे आणि इथून पुढे ते पुढचं पूर्ण मिळण्यासाठी जे आज झटत आहे त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण पाठिंबा देणार आहे आणि ते आम्हाला आरक्षण 100% मिळणारच आहे। या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा आलेले आहेत। तुम्ही पाहताय की आता गर्दी होऊ लागलेली आहे, हळूहळू लोक वरती येऊ लागलेले। काही लोक रोपवेने आले तर काही लोक गडावरती गड चढून यायला लागलेले आहेत। काय म्हणाल सर, तुम्ही इथं आलेला? नमस्कार, मी आरंगावरून आलेलो आहे, जामखेडवरून। मी रात्री न्यूज बघितली जरांगे पाटील साहेब इथे येणार आहेत, तर मी रात्रीच इकडे आलो। आम्ही मुंबईला आझाद मैदानमध्ये त्यांची भेट होऊ शकली नाही आमची आणि आम्ही त्यांचे फार फार आभारी आहोत। आम्हाला एक जवळजवळ साहेबांनी 2 करोड मराठा आरक्षणामध्ये टाकलेला आहे आणि राहिलेल्यांना पण त्याच्यासाठी ते लढणार आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहू। हा तुमचा मुलगा आहे? हे माझे 2 मुले आहेत। हे तुमचे मुलं आहेत? आता 12वीला आहे, यांना लगेचच फायदा होणार आहे आम्हाला। त्याच्यासाठी खूप खूप आम्ही धन्यवाद त्यांचं। त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे तुम्हाला? हा, नक्कीच। आज आमचा मराठा एकवटलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात काही शंकाच नाही। शिक्षणात कसा फायदा होईल मुलांना? शिक्षणामध्ये फार फायदा होणार आहे आम्हाला, नोकरीमध्ये फायदा होणार आहे, सर्व फीजमध्ये फायदा होणार आहे। नक्कीच आपण म्हणता की हे जे औरंगाबादवरून आले, आपल्या 2 मुलांना सुद्धा इथे घेऊन आले, त्यामुळे मुलांचं आमचं भवितव्य उज्ज्वल आहे असा विश्वास त्यांना आहे। सर, तुम्ही जरांगे पाटलांच्या गावचे आहात, गेली 6 महिने झाले, 5 महिने होऊन गेले ते आपल्या घरी गेलेले नाही। गावच्या जवळचे आम्ही त्यांच्या प्रॉपर गावातले, आंतरवालीपासून आमचं गाव एक 7 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। तर ते घरी गेले नाही याचा अर्थ ते निश्चयाचे पक्के आहेत। ते म्हणलेले होते, पहिल्यांदा त्यांनी निश्चय केला होता की जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मी घरी जाणार आहे। आता एक यश, पहिली पायरी भेटल्यामुळे ते घरी जाऊन येतील, पण जी पुढची वाटचाल आहे ती पाटीलच सांगतील त्यांना घरी जायचंय किंवा नाही। पण त्यांनी जे आरक्षणाचा विडा उचलला होता तो 100% ते पार पाडतीलच आणि जोपर्यंत प्रत्येक मराठ्याला सर्टिफिकेट भेटणार नाही
ज्यांच्यावर अन्याय झाला इतक्या वर्ष, तोपर्यंत पाटील शांत बसणार नाही आणि आम्ही त्यांच्यासोबत ठाम उभा आहोत. पाटलाने आरक्षणाचा विडा उचललेला आहे, थोडंफार यश मिळालेलं आहे, म्हणूनच आहे ते जरांगे पाटील या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी येणार आहे, त्या ठिकाणी त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहे. आणि जरी सरकारनं आपल्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्या असल्या तरी, अत्यादेश जरी काढला असला तरी त्याचं जोपर्यंत कायद्यामध्ये रूपांतर होत नाही तोपर्यंत आपला लढा असा सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे. कॅमेरामॅन उत्तम कट्यारसह विनायक पाटील, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.